आपण बघितलं हॉर्टिकल्चर इज अ लॅटिन वर्ड, हॉर्टस मीनिंग गार्डन or enclosure and cultura meaning the cultivation. So horticulture literally means garden culture or culture of garden crop. नेक्स्ट आपण बघितलं ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. त्याच्यामध्ये फर्स्ट होती पोमोलॉजी. पोमोलॉजी म्हणजे इट इज डिराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स. इट इज डिराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स. पोमम मिनिंग फ्रूट. पोममचा मिनिंग काय होतो फ्रूट, आणि लॉगसचा मिनिंग काय होतो डिस्कोर्स ऑर स्टडी. डिस्कोर्स ऑर स्टडी म्हणजे सेमच अर्थ होतो. तर एवढं लक्षात ठेवा फक्त फ्रूटचा स्टडी किंवा फ्रूटचं कल्टिवेशन म्हणजे काय होते पोमोलॉजी. आता त्याच्यामध्ये फ्रूट म्हणजे काय मग नेमकं होतं. फ्रूट म्हणजे आपण बघितलं की फ्रूट इट इज अ डेव्हलप अँड मॅच्युअर्ड ओव्हरी. फ्रूट म्हणजे काय होते डेव्हलप आणि मॅच्युअर्ड ओव्हरी आहे, जे कशी असेल विदाउट एक्सेसरी पार्ट. विथ और विदाउट एक्सेसरी पार्ट्स असू शकते, आणि आपण ते कसे खातो ऍज अ रॉ खातो. आपण त्याला कुक करून खात नाही. एवढं क्लिअर आहे सर्वांना. पोमोलॉजी म्हणजे दोन वर्ड पासून बनलेला आहे, पोमम आणि पोमम आणि कोणता डिस्कोर्स किंवा स्टडी म्हणजे फ्रूटचा स्टडी. त्याला काय म्हटलं आपण पोमोलॉजी. त्यामध्ये फ्रुट्स म्हणजे आपण बघितलं फ्रुट्स म्हणजे डेव्हलप किंवा मॅच्युअर्ड ओव्हरी आहे, जे आपण कशी खातो ऍज अ रॉ खातो, त्याला आपण म्हटलं फ्रुट्स. नेक्स्ट दिलेला आहे ओलेरिकल्चर. सेकंड ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर इज ओलेरिकल्चर. आता ओलेरिकल्चर म्हणजे बघा काय होते इट इज डिराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स. ओलेरा मिनिंग पॉथर अँड कल्चरा मिनिंग कल्टिवेशन. आता हे समजून घ्या बाळांनो. बघा ओलेरा मिनिंग पॉथर दिलाय, तर पहिले काय होतं ना इंग्लिशचे वर्ड आहे ना हे चेंज होत जातात. इंग्लिशचे जे वर्ड असतात ना हे चेंज होत जातात. तर पहिले पॉथरचा मिनिंग जो होता पॉथर मिनिंग व्हिजिटेबल. पॉथरचा मिनिंग काय होतो व्हिजिटेबल. पॉथरचा मिनिंग व्हिजिटेबल होतं एवढं लक्षात घ्या. इंग्लिशचे वर्ड असतात ना ते काही म्हणजे वर्षानुवर्ष ते चेंज होत जातात. तर पॉथरचा मिनिंग व्हिजिटेबल होतो, तर व्हिजिटेबलचं कल्टिवेशन म्हणजे काय आहे ओलेरिकल्चर. व्हिजिटेबलचं कल्टिवेशन करणे त्यालाच आपण ओलेरिकल्चर म्हणतो. Olericulture literally means pother cultivation. In the present day, it is broadly used to indicate the cultivation of vegetable. बघा इथे दिलेलं आहे. In the present day, सध्या त्याला पॉथरबला काय म्हणतो आपण व्हिजिटेबल म्हणतो. प्रेझेंट डेला आपण त्याला पॉथर म्हणत नाही व्हिजिटेबल म्हणतो. मग व्हिजिटेबल मध्ये कोणते आले ब्रिंजल, ओकरा, टोमॅटो, पंकी. जे काही आपला भाजीपाला आहे तो कशामध्ये येणार व्हिजिटेबल मध्ये. त्याला आपण त्याचा स्टडी करणे त्याला आपण ओलेरिकल्चर मधलं. दोन टर्म आपण बघितले पोमोलॉजी, सेकंड वन इज ओलेरिकल्चर. पोमोलॉजी म्हणजे काय होते फ्रूटचा स्टडी करणे, आणि फ्रूट म्हणजे काय मॅच्युअर्ड ओव्हरी. मॅच्युअर्ड ओव्हरी जे आपण ऍज अ रॉ इट करू. आणि ओलेरिकल्चर म्हणजे काय होते पॉथर. पॉथर म्हणजे व्हिजिटेबल. व्हिजिटेबलचा स्टडी करणे म्हणजे ओलेरिकल्चरचं कल्टिवेशन. ओके. नंतर बघा व्हिजिटेबल दिलेलं आहे. व्हिजिटेबल इट इज एनी पार्ट ऑफ हर्बेसियस प्लांट that is generally used after cooking as a principal part of our meal. बघा काय म्हणणं आहे त्यांचं. व्हिजिटेबल म्हणजे कोणत्याही हर्बेसियस प्लांटचा कुठलाही पार्ट जेव्हा आपण कुक करून खाऊ. हर्बेसियस प्लांटचा कुठलाही प्लांट पार्ट लक्षात घ्या. हर्बेसियस प्लांटचा कुठलाही प्लांट पार्ट जेव्हा आपण कुक करून खाऊ. आपण फ्रूट कसं खाल्लं होतं ऍज अ रॉ खाल्लं होतं बरोबर. फ्रूट कसं खाल्लं होतं ऍज अ रॉ. पण व्हिजिटेबल कसे खायचे आपल्याला कुक करून खायचे. कुठल्याही हर्बेसियस प्लांटचा कुठलाही प्लांटचा पार्ट जेव्हा आपण कुक करून खाऊ त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे व्हिजिटेबल. ओके. काय म्हणायचं आहे त्याला व्हिजिटेबल. इट इज एनी पार्ट ऑफ द हर्बेसियस प्लांट. हर्बेसियस प्लांटचा कुठलाही पार्ट तो असू शकतो दॅट इज जनरली यूज आफ्टर कुकिंग ऍज अ प्रिन्सिपल पार्ट ऑफ अवर मील. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे आपण मील घेतो जे आपण जेवण करतो त्याच्यासाठी यूज केलेला. कसा आफ्टर कुकिंग नंतर. कसा यूज केलेला आफ्टर कुकिंग नंतर. आपण जे फ्रुट्स होते ते ऍज अ रॉ खाल्ले होते, आणि व्हिजिटेबल आफ्टर कुकिंग आपण खातो. आता तुमचा प्रश्न असा असेल की मॅम आपण जर कोणत्या भाजीपाला आहे कॅरोट झालं तर आपण तो ऍज अ रॉ मध्ये पण खातो बरोबर. कॅरोट आपण ऍज अ रॉ पण खातो ना, पण तो पण कशामध्ये येणार व्हिजिटेबल मध्येच येणार. पण मॅक्झिमम जेवढे व्हिजिटेबल आहेत त्याच्यात 95% व्हिजिटेबल आपण हे कुक करून खातो. किती पर्सेंट 95% जेवढे व्हिजिटेबल आहे ते आपण कुक करून खातो. म्हणून त्यांनी टर्मिनॉलॉजी मध्ये तसं दिलेलं आहे की यूज आफ्टर कुकिंग. ओके. नंतर दिलेलं आहे फ्लोरिकल्चर. थर्ड ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर इज फ्लोरिकल्चर. इट इज डिराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स फ्लोरस मिनिंग फ्लावर अँड कल्चरा मिनिंग कल्टिवेशन. फ्लोरसचा मिनिंग काय होतो फ्लावर, आणि कल्चराचा मिनिंग होतो कल्टिवेशन. सो फ्लोरिकल्चर मीन्स स्टडी ऑफ फ्लावर क्रॉप. बघा फ्लावर क्रॉपचा स्टडी करणे त्याला काय म्हणायचं आपल्याला फ्लोरिकल्चर. आता फ्लावर मध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला सर्व फ्लावर आपण बघितले आहे बरोबर. तर हे फ्लावरचा कल्टिवेशन किंवा स्टडी त्याला काय म्हणायचं आहे फ्लोरिकल्चर म्हणायचं आहे.
तर सर्वात पहिले आपण बघितलं पोमोलॉजी, इट इज द स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप. सेकंड वन इज ऑलेरिकल्चर, ऑलेरिकल्चर इज द स्टडी ऑफ व्हेजिटेबल. थर्ड वन इज फ्लोरिकल्चर, फ्लोरिकल्चर इज द स्टडी ऑफ फ्लावर्स. नेक्स्ट दिलेलं आहे प्लांटेशन क्रॉप. आता प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते सांगा बरं. प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते? व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लांटेशन क्रॉप? कोण सांगू शकेल? असं व्हिडिओ मध्ये ना हात वर करा की मी सांगू शकतो. असं हात वर करा, मी सांगू शकतो. रेज युअर हँड. व्हिडिओ मध्येच करा, मला दिसतंय तुम्ही सगळं व्हिडिओ मध्ये हात वर करा की तुम्ही सांगू शकाल. प्लांटेशन क्रॉप काय होते? प्लांटेशन क्रॉप म्हणजे घरची काय म्हणते, घरची कामा जा म्हणते ती बिल्डिंग शिकाय. यस, काय म्हटलं? नाही सपोर्टच नाही ते आपल्या घरचे. कोणाला करू नका प्लांटेशन क्रॉप. ओके ठीक आहे, मी सांगते. चला बघू आपण प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते. बघा, प्लांटेशन क्रॉप म्हणजे आर दोज क्रॉप व्हिच आर कल्टिवेटेड इन एन एक्सटेन्सिव्ह स्केल in large contiguous area owned and managed by individual or company and whose product is utilized after processing, only after processing. बघा हे जे इतकं भारूड दिलंय ना, याच्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त हेच आहे, असे प्लांट किंवा असे क्रॉप ज्यांचं प्रोडक्ट जे भेटतं आपल्याला त्याच्यापासून ते आपण ओनली प्रोसेसिंग नंतर यूज करू, त्याचं प्रोसेसिंग झाल्यानंतरच आपण ते यूज करू, त्याला काय म्हणायचं आपल्याला? प्लांटेशन क्रॉप म्हणायचं आहे. असे क्रॉप ज्याचं प्रोडक्ट केव्हा यूज होईल? आफ्टर प्रोसेसिंग ओनली, ओनली प्रोसेसिंग झाल्यानंतरच आपण यूज करू, त्याला म्हणायचं आपल्याला प्लांटेशन क्रॉप. आता त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक्सटेन्सिव्हली स्केल म्हणजे जास्त प्रमाणात ग्रो केले जाते, लार्ज एरियावर ग्रो केले जाते, ओन और मॅनेज बाय इंडिव्हिज्युअल, एखादा व्यक्ती पण हे ग्रो करू शकतो किंवा कंपनी सुद्धा फार्मर सोबत एक म्हणजे अग्रीमेंट करून ग्रो करू शकते. तर प्लांटेशन क्रॉप म्हणजे बघा काय होते, एक्सटेन्सिव्ह स्केलला लार्ज कॉन्टेजियस एरियामध्ये ओन और मॅनेज बाय इंडिव्हिज्युअल और कंपनी, परंतु त्याचे प्रोडक्ट केव्हा आपण यूज करणार आहे? कोणत्या प्लांटेशन क्रॉपचे प्रोडक्ट आपण तेव्हाच यूज करू केव्हा? आफ्टर प्रोसेसिंग नंतर. ज्या क्रॉपच्या प्रोडक्टची प्रोसेसिंग होणार त्याचे प्रोडक्ट जेव्हा आपण यूज करू त्यालाच म्हणायचं आहे प्लांटेशन क्रॉप. एवढं क्लिअर करा प्लांटेशन क्रॉप बद्दल. प्लांटेशन क्रॉप म्हणजे ज्याचे प्रोडक्ट प्रोसेसिंग नंतरच यूज होणार. बघा एक्झाम्पल, कॉफी, टी, रबर, कोकोनट अँड कोका. कोकोनट अँड कोका हे बघा, हे असे प्रोडक्ट आहे ज्याला आपण प्रोसेसिंग नंतरच यूज करतो. कॉफी प्रोसेसिंग नंतरच आपण यूज करतो, टी प्रोसेसिंग नंतर, रबर प्रोसेसिंग नंतर, कोकोनट पण प्रोसेसिंग नंतर आणि कोका पण. आता असा प्रश्न आहे की कोकोनटचं कसं प्रोसेसिंग होणार? तर आपल्या इथे इंडियन कल्चरमध्ये कोकोनटला एक म्हणजे असं धार्मिक एक हे दिलेलं आहे बघा. आपण कोकोनट एक सहसा देवासाठी यूज करतो, म्हणून आपण ऍज अ रॉ आपण हे खातो, प्रसाद म्हणून, बरोबर. कोकोनट आपण प्रसादासाठी यूज करतो, तर आपण रॉ फॉर्म मध्ये खातो. पण अदर कंट्रीमध्ये कोकोनट हे प्रोसेसिंग फॉर्म मध्ये खाल्ल्या जातं. ठीक आहे, प्रोसेसिंग केल्यानंतरच कोकोनट ते खातात. आपल्या इथे आपण थोडं त्याला धार्मिक हे दिला एक, तर आपण प्रसाद म्हणून हे खातो, पण तसं अदर कंट्रीमध्ये प्रोसेसिंग नंतरच खाल्ल्या जातात. तर प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते? ज्या प्लांटचे प्रोडक्ट आपण प्रोसेसिंग नंतर यूज करू त्या प्लांटला म्हणायचं आहे प्लांटेशन क्रॉप. काय म्हणायचं आहे त्याला? प्लांटेशन क्रॉप. त्याचं एक्झाम्पल आहे कॉफी, टी, रबर, कोकोनट अँड कोका. नेक्स्ट दिलेला अर्बोरिकल्चर. अर्बोरिकल्चर म्हणजे बघा, धीस ब्रांच डील्स विथ द रेझिंग ऑफ पेरेनियल ट्री. जे पेरेनियल ट्री असतात त्यांना ग्रो करणे, मीन फॉर द शेड, अव्हेन्यू और ऑर्नामेंटल पर्पज. शेड अव्हेन्यू म्हणजे सावली देण्यासाठी, ऑर्नामेंटल पर्पज म्हणजे डेकोरेशन साठी. बघा जसं इमेज मध्ये दिसतंय, रस्त्याच्या दोन्ही कडेला लावलेले आहेत. आता हे काय प्रोव्हाइड करताय? शेड पण प्रोव्हाइड करताय, इथे सावली पण भेटते आणि एकदम व्यवस्थित दिसतंय. बघा बघताना किती छान वाटतंय. म्हणजे ऑर्नामेंटल पर्पज साठी पण युज केलेले आहे आणि शेडिंग साठी पण युज केलेले आहे. शेड म्हणजे सावलीसाठी, त्याला म्हणायचं अर्बोरिकल्चर. आता याचे एक्झाम्पल कोणते? पॉलेथिया, सॅपोडिया, कॅसिया, गुलमोहर एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अर्बोरिकल्चर ट्री. तर अर्बोरिकल्चर म्हणजे पेरेनियल ट्री असतात, कशासाठी युज करायचे? शेड, अव्हेन्यू आणि ऑर्नामेंटल पर्पज साठी, त्याला म्हणायचं आपल्याला अर्बोरिकल्चर. तर आपण 4 बघितल्या बघा. पहिले बघितलं आपण पोमोलॉजी. पोमोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप. सेकंड आपण बघितलं ओलेरिकल्चर. ओलेरिकल्चर म्हणजे कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल किंवा व्हेजिटेबलचा स्टडी करणे म्हणजे ओलेरिकल्चर. थर्ड वन इज फ्लोरिकल्चर. फ्लावर्सचा स्टडी किंवा फ्लावर्सचं कल्टिवेशन करणे म्हणजे फ्लोरिकल्चर. अँड थर्ड वन इज प्लांटेशन क्रॉप. सॉरी, फोर्थ वन इज प्लांटेशन क्रॉप. प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते?
असे झाडाचे प्रोडक्ट्स ज्यांना आपण कधी यूज करू, ओनली आफ्टर द प्रोसेसिंग, फक्त प्रोसेसिंग झाल्यानंतरच आपण त्यांना युटिलाइज करतो, त्याला म्हणायचं प्लांटेशन क्रॉप. नंतर दिलंय अर्बोरिकल्चर. अर्बोरिकल्चर म्हणजे पेरिनियल ट्रीला ग्रो करणे, कशासाठी, शेड, अव्हेन्यू आणि ऑर्नामेंटल पर्पज साठी, याला म्हणायचं आपल्याला अर्बोरिकल्चर. क्लिअर आहे. नंतर दिलाय स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स. काय नंतर स्पायसेस आणि कॉन्डिमेंट. दिस ब्रांच डील्स विथ द कल्टिवेशन ऑफ क्रॉप whose produce is used mainly for seasoning and flavoring dishes. मग आपल्या जे डिशेस असतात ना त्याला सिझनिंग आणि फ्लेवरिंग करायसाठी स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स वापरले जातात. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स मधला डिफरन्स काय आहे? स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स मधला डिफरन्स काय मला सांगा. व्हिडिओज ऑन ठेवा रे आणि मला सांगा डिफरन्स काय. स्पायसेस कशासाठी यूज करायची आणि कॉन्डिमेंट्स कशासाठी यूज करायची, दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर स्पायसेस कशासाठी यूज करतात आणि कॉन्डिमेंट्स कशासाठी यूज करतात मला सांगा. कोणी सांगू शकेल का? स्पायसेस कशासाठी यूज करतात आणि कॉन्डिमेंट्स कशासाठी यूज करतात, कोणी सांगू शकेल? Spices is used for the taste and condiments are used for the flavor. ओके ओके ठीक आहे. बघू आता आपण काय आन्सर आहे तर बघू. सागरने आन्सर केलाय ना? Yes ma'am. बघा स्पायसेस आपण बघितलं, स्पायसेस आर दोज प्लांट प्रोड्यूस ऑफ व्हिच आर मेड यूज ऑफ ऍज अ फूड एजंट टू ऍड अरोमा अँड फ्लेवर. बघा जे स्पायसेस आहे ना ते कशासाठी यूज होतात, अरोमा आणि फ्लेवर ऍड करायसाठी. लिहून घ्या हे पटकन. जे स्पायसेस आहे ते कशासाठी यूज होतात, अरोमा आणि फ्लेवर ऍड करायसाठी. याचं एक्झाम्पल आहे पीपर, कार्डामोन, क्लोव्ह, सिनेमॉन अँड ऑल स्पायसेस. आणि जे कॉन्डिमेंट्स आहे बघा, कॉन्डिमेंट्स काय, आर दोज प्लांट द प्रोडक्ट ऑफ व्हिच आर मेड यूज ऑफ ऍज अ फूड एजंट टू ऍड टेस्ट ओनली. बस एवढं लक्षात ठेवा. ओनली टेस्ट ऍड होते कशानी, कॉन्डिमेंट्सनी. आणि स्पायसेसनी काय ऍड होते, अरोमा आणि फ्लेवर. दोन गोष्टी लिहून घ्या पटकन. स्पायसेसच्या समोर लिहा अरोमा आणि फ्लेवर आणि कॉन्डिमेंट्सच्या समोर लिहा टेस्ट ओनली. कॉन्डिमेंट्स काय करतात, फक्त टेस्ट ऍड करतात आणि अरोमा आणि फ्लेवर कोण ऍड करतं, स्पायसेस ऍड करतं. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल आहे कॉन्डिमेंट्सचे, टर्मरिक, जिंजर, रेड चिली, ओनियन आणि गार्लिक. हे कशाचं एक्झाम्पल आहे, कॉन्डिमेंट्सचे एक्झाम्पल आहे. कॉन्डिमेंट्स काय करतात, टेस्ट ऍड करतात ओनली आणि स्पायसेस काय ऍड करतात, अरोमा आणि फ्लेवर ऍड करतात. एवढं समजलंय का? नक्की जायचं पुढे. बघा स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स मधला डिफरन्स बघितला आपण. स्पायसेस आलं तर अरोमा आणि फ्लेवर ऍड करणार आणि कॉन्डिमेंट्स जर आलं तर काय ऍड करणार, टेस्ट ऍड करणार ओनली. फ्लेवर पण नाही आणि अरोमा पण ऍड नाही करणार कॉन्डिमेंट्स. नंतर दिलेलं आहे मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट. मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट म्हणजे बघा काय होते, इट डील्स विथ द कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट which provide drugs and aromatic crop which yield aromatic essential oil. बघा आता मेडिसिनल प्लांट पासून आपल्याला ड्रग्स भेटतात. ड्रग्स कोणत्या मॅडम, सुशांत सिंग, रियावाल्या का, त्या ड्रग्स नाही. मेडिसिनल ज्याला व्हॅल्यू आहे, कशाला, ज्या ड्रग्सला मेडिसिनल व्हॅल्यू आहे त्या ड्रग्स ज्या प्रोव्हाइड करतात आपल्याला ते कसे आहे, मेडिसिनल प्लांट. आणि अरोमॅटिक प्लांट पासून आपण बघतो आपले परफ्यूम म्हणतात, सॅन्डल, हे काय आहे, अरोमॅटिक प्लांट आहे. तर मेडिसिनल and aromatic plant, medicinal plant have a medicinal value and aromatic plant used in a cosmetic industry. Okay, aromatic cosmetic industry मध्ये सॅन्डल जसं आपण यूज करतो, परफ्यूम मेकिंग साठी अरोमॅटिक प्लांट यूज होतात. क्लिअर आहे. तर मेडिसिनल प्लांट पासून आपल्याला काय प्रोव्हाइड करतात, ते ड्रग्स प्रोव्हाइड करतात. मेडिसिनल ड्रग्स, हा हे लक्षात ठेवा, मेडिसिनल ड्रग्स प्रोव्हाइड करतात. नंतर दिलेला आहे लँडस्केप गार्डनिंग. लास्ट वन इज लँडस्केप गार्डनिंग. आता लँडस्केप गार्डनिंग मध्ये बघा काय दिलेलं आहे, it deals with the planning and execution of ornamental garden, park, landscape garden, etc. Nursery and seed production. It deals with the production of seed, planting material of horticulture crop on commercial basis. काहीच समजलं नाही मॅडम, काय वाचलं एवढं तर बघा, काही समजून घ्यायची गरज नाही, जेवढं मी सांगते तेवढं लक्षात ठेवा. का होते आता गार्डन म्हणजे बघा, जिथं आपण फिरायला जातो ते एक गार्डन. सगळ्यात पहिलं आपण जिथं फिरायला जातो ते एक गार्डन, बरोबर. गेल्या कोणी सगळेजण गेलाय, कोणा ना कोणासोबत गेलाय, मित्रांसोबत गेलाय, मैत्रिणींसोबत गेलाय, बरोबर, ते एक गार्डन. दुसरं आपण रावेला असताना, जे रावेला आहे किंवा ज्यांची डिग्री झाली आहे किंवा आता रावेला जातील तेव्हा आपण नर्सरीला व्हिजिट केली आहे, बरोबर. नर्सरीला व्हिजिट केली आपण तेव्हा, तर तिथे आपण काय बघितलं, सीड्सचं प्रोडक्शन होतं नवीन. तिथे आपण कलमा बघितल्या होत्या, झाडं बघितले होते, नवीन रोपं बघितले होते, बरोबर. ते एक नर्सरी आणि गार्डन हे दोन्ही कशामध्ये येणार, गार्डन जे आपण नॉर्मली गार्डन मध्ये फिरायला जातो ते एक गार्डन आणि दुसरं नर्सरी
ज्याला आपण रावेला असताना व्हिजिट केली आहे, तुमचं यावर्षी जे रावेला आहे यांचं तर व्हिजिट नाही आहे बहुतेक, पण जे बाकीच्यांची ज्यांची डिग्री झालेली आहे किंवा रावे झालेला आहे, तर ते लँडस्केप गार्डनिंग मध्ये कोणते येणार, जे गार्डन बघा जसं इमेज मध्ये दिसतोय, या गार्डन मध्ये आपण काय करतो, फिरायला जातो मित्रमैत्रिणी सोबत, बरोबर. या गार्डन मध्ये आपण फिरायला जातो. पण नर्सरीला आपण व्हिजिट केली होती. नर्सरी सर्वांनी बघितली, जिथे आपल्याला काय भेटतं, सीड प्रोडक्शन भेटतं. सीड प्रोडक्शन म्हणजे काय होते, नवीन कलमा जिथे तयार होईल, नवीन रोपं जिथे तयार होईल, त्याला म्हणायचं सीड प्रोडक्शन. ते कशामध्ये येणार, लँडस्केप गार्डनिंग मध्ये येणार. कशामध्ये येणार, ते लँडस्केप गार्डनिंग मध्ये येणार. ओके, तर बघा आतापर्यंत आपण बघितलं ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर मध्ये. सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं हॉर्टिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे. हॉर्टस मिनिंग गार्डन किंवा एन्क्लोजर आणि कल्चरा मिनिंग कल्टिवेशन. नेक्स्ट आपण बघितलं पोमोलॉजी. पोमोलॉजी इज अ स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप. आणि फ्रूट म्हणजे काय, डेव्हलप आणि मॅच्युअर्ड ओव्हरी आहे, जे आपण ऍज अ रॉ खाऊ त्याला आपण फ्रुट्स म्हटलं. नंतर आपण बघितलं ओलेरिकल्चर. ओलेरिकल्चर इज अ कल्टिवेशन ऑफ व्हिजिटेबल. व्हिजिटेबल म्हणजे काय ते, हर्बेसियस प्लांटचा एनी पार्ट. हर्बेसियस प्लांटचा एनी पार्ट जेव्हा आपण खाऊ, पण कसा, आफ्टर कुकिंग नंतर आपण त्याला आपल्या मिलमध्ये ऍड करू, त्याला आपण म्हटलं व्हिजिटेबल. नेक्स्ट आपण बघितलं फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर म्हणजे कल्टिवेशन ऑफ फ्लावर किंवा स्टडी ऑफ फ्लावर, त्याला आपण म्हटलं फ्लोरिकल्चर. नंतर आपण बघितलं प्लांटेशन क्रॉप. प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते, ज्या प्लांटचे प्रोडक्ट्स आपण ओनली आफ्टर प्रोसेसिंग यूज करू किंवा फक्त प्रोसेसिंग झाल्यानंतर, त्याला आपण म्हटलं प्लांटेशन क्रॉप. नंतर आपण बघितलं अर्बोरिकल्चर. अर्बोरिकल्चर आर द पेरेनियल ट्री यूज फॉर शेड, अव्हेन्यू अँड ऑर्नामेंटल पर्पज. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले पॉल्थिया, सॅपोन्डिया, कॅशियान, गुलमोर एक्सेट्रा. नंतर आपण बघितलं स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स. स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स हे दोन्ही सिझनिंग अँड फ्लेवरिंग डिशेस साठी यूज होतात. पण स्पेसिफिकली यूज कशासाठी होतो स्पायसेसचा किंवा कॉन्डिमेंट्सचा, तर स्पायसेसचा यूज होतो अरोमा आणि फ्लेवर ऍड करायसाठी, आणि कॉन्डिमेंट्सचा यूज होतो फक्त टेस्ट ऍड करायसाठी. जर स्पायसेस आलं तर अरोमा आणि फ्लेवर आहे, आणि जर कॉन्डिमेंट्स आलं तर काय, फक्त टेस्ट ऍड करायसाठी आलेलं आहे. नंतर मेडिसिनल आणि अरोमॅटिक प्लांट आपण बघितले, तर मेडिसिनल प्लांट हॅव अ मेडिसिनल व्हॅल्यू आणि अरोमॅटिक प्लांट हॅव कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जे आपण वापरतो किंवा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण वापरतो, ज्याच्यामध्ये काय असतो, अरोमा असतो, एक अरोमा असतो ज्याच्यामध्ये प्रेझेंट, त्याला आपण म्हटलं अरोमॅटिक प्लांट. नंतर आपण बघितलं लँडस्केप गार्डनिंग. लँडस्केप गार्डनिंग मध्ये दोन टाईप. एक गार्डन जिथे आपण फिरायला गेलो होतो, बरोबर, इथे आपण फिरायला गेलो होतो, हे गार्डन लँडस्केप गार्डनिंग मध्येच येतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नर्सरी, जे आपण नर्सरी बघितली, नर्सरी व्हिजिट केलाय आपण, ते नर्सरी पण कशामध्ये येणार, लँडस्केप गार्डनिंग मध्येच येणार. ओके, तर आता बघा हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा समजून घ्या. करंट सिनेरिओ काय आहे, कोणते क्रॉपचा एरिया जास्त आहे, प्रोडक्शन जास्त आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंतचा हा डाटा आहे, सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. शक्य असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, मी एक्सप्लेन पण करते. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा एरिया दिलेला आहे, करंट सिनेरिओ मध्ये काय दिलेला आहे, एरिया. तर बघा फ्रुट्स पैकी सर्वात जास्त एरिया कशाचा आहे, तर मँगोचा. कशाचा आहे, मँगो. नंतर आहे टोटल सिट्रस अँड थर्ड वन इज बनाना. फ्रुट्स पैकी सर्वात जास्त एरिया अंडर कल्टिवेशन आहे, सर्वात पहिले मँगोचा, सेकंड आहे टोटल सिट्रस अँड थर्ड वन इज बनाना. आता टोटल सिट्रस मध्ये कोण कोण आलं, तर मँड्रिन. मँड्रिन म्हणजे संत्रा. त्यानंतर स्वीट ऑरेंज. स्वीट ऑरेंज माहिती तुम्हाला, मोसंबी आणि कागजी लाईम. हे कशामध्ये येणार, टोटल सिट्रस मध्ये. इथं फक्त मँड्रिन किंवा स्वीट लाईम किंवा कागजी लाईम त्यांनी म्हटलेलं नाहीये. जे सिट्रस फॅमिलीमध्ये येतात, सिट्रस फॅमिलीमध्ये कोण कोण येतं, मँड्रिन, ओके, नंतर स्वीट लाईम, नंतर कागजी लाईम, हे येतात सिट्रस फॅमिलीमध्ये. तर फ्रुट्सच्या बाबतीत सर्वात जास्त एरिया अंडर कल्टिवेशन आहे मँगोचा, सेकंड आहे टोटल सिट्रसचा, आणि थर्ड वन इज बनाना. कशाचा आहे, बनानाचा. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. असं सिक्वेन्स नुसार पेपरमध्ये क्वेश्चन येतात की सर्वात जास्त एरिया कशाचा आहे. तर आता जर पेपरमध्ये हार्ड क्वेश्चन बनवायचे असतात ना, तर ते काय करतात, मँगो ऑप्शन गायब करून देतात. ऑप्शन पहिलं जे आहे मँगो हे गायब करून देतात. आपण फक्त पहिलं पाठ करतो की फ्रुट्स बद्दल एरिया सर्वात जास्त कशाचा आहे, मँगोचा आहे. पण ते काय करतात, मँगो ऑप्शनच देत नाही. सेकंड येतात सिट्रस. मग आपण हे पाठ केलेलं नसतं, तर तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. सेकंड कशाचा एरिया जास्त आहे फ्रुट्स पैकी, टोटल सिट्रसचा, आणि थर्ड वन इज बनाना. तर तिन्ही रँक मी तुम्हाला देते इथं, तुम्हाला हे सर्व पाठ करायचे आहे. नंतर दिलेला आहे व्हिजिटेबल. व्हिजिटेबलचा एरिया पैकी सर्वात जास्त एरिया पोटॅटोचा, नंतर आहे ओनियनचा, नंतर आहे टोमॅटोचा. याला तुम्ही पॉट असं लक्षात ठेवू शकता. पॉट, पीओटी म्हणजे पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. पॉट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हाच एरिया प्रोडक्शन बद्दल पण आहे. सॉरी, हे जे आहे ना पॉट, हेच तुम्हाला प्रोडक्शन बद्दल पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही याला पॉट म्हणूनच लक्षात ठेवा. पॉट, पी स्टँड्स फॉर पोटॅटो, ओ स्टँड्स फॉर ओनियन, अँड टी स्टँड्स फॉर टोमॅटो. व्हिजिटेबलच्या बाबतीत
एरियामध्ये पोटॅटो नंबर 1 ला आहे, सेकंड नंबरला ओनियन आहे, थर्ड नंबरला टोमॅटो आहे. त्यानंतर आहे प्लांटेशन क्रॉप, ज्यात आपण बघितलं प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय होते, त्याच्यापैकी सर्वात जास्त एरिया अंडर कल्टिवेशन आहे कोकोनटचा. कशाचा एरिया अंडर कल्टिवेशन सर्वात जास्त? कोकोनट. सेकंड वन इज कॅश्यू नट, सेकंड आहे कॅश्यू नटचा. नंतर दिलेला आहे स्पायसेस, स्पायसेस मध्ये सगळ्यात जास्त एरिया अंडर कल्टिवेशन आहे क्युमिन, नंतर आहे ड्राईड चिली आणि थर्ड वन इज कोरिएंडरचा. कशाचा आहे? कोरिएंडरचा आहे. ड्राय कोरिएंडर जे आपण युज करतो ना ते येतं स्पायसेस मध्ये. नंतर बघा एरियामध्ये फ्रुट्स मध्ये दिलेला आहे मँगो, टोटल सिट्रस अँड बनाना. व्हेजिटेबल मध्ये दिला आहे पोटॅटो, ओनियन अँड टोमॅटो. त्यानंतर दिलेला आहे प्लांटेशन क्रॉप मध्ये कोकोनट आणि कॅश्यू नट. आणि स्पायसेस मध्ये दिलेला आहे क्युमिन, ड्राईड चिली आणि कोरिएंडर. हे कशामध्ये येतात? एरिया बद्दल झालं आहे. आता बघा प्रोडक्शन बद्दल दिलेलं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे? करंट सिनेरिओ मध्ये प्रोडक्शन बद्दल. तर फ्रुट्स मध्ये बघा सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे बनाना, सेकंड वन इज मँगो अँड थर्ड वन इज सिट्रस. टोटल सिट्रस मध्ये याच्यामध्ये पण मँड्रिन, स्वीट ऑरेंज आणि कागझिलाइम आलं. तर फ्रुट्सच्या प्रोडक्शन मध्ये नंबर 1 ला आहे बनाना, सेकंड रँकला आहे मँगो आणि थर्ड रँकला आहे टोटल सिट्रस. नंतर दिलेला आहे व्हेजिटेबल इथे पण पॉटच आहे बघा, पीओटी पॉट. बघा पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. एरिया मध्ये पण पॉटच आहे, पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. आणि प्रोडक्शन मध्ये पण पॉटच आहे, म्हणजे पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. लक्षात ठेवा एवढं. नंतर दिलाय प्लांटेशन क्रॉप मध्ये प्रोडक्शन आहे सर्वात जास्त कोकोनटचं, नंतर आहे अरेकानटचं आणि थर्ड वन इज कॅश्यू नट. प्लांटेशन क्रॉप मध्ये कोणाचं प्रोडक्शन सर्वात जास्त आहे? कोकोनटचं. सेकंड रँक इज अरेकानट आणि थर्ड रँक इज कॅश्यू नट. नंतर स्पायसेस बद्दल दिलेलं आहे. स्पायसेसचं प्रोडक्शन सर्वात जास्त आहे गार्लिकचं, सेकंड आहे जिंजर आणि थर्ड वन इज ड्राईड चिलीचं. कोणाचं आहे स्पायसेस मध्ये? फर्स्ट रँक गार्लिक, सेकंड रँक जिंजर आणि थर्ड रँक ड्राईड चिली. तर हे समजून घ्या बघा, एरिया आणि प्रोडक्शन दोन्ही लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर एरियाचं जर बघितलं तर फ्रुट्स मध्ये कोण आहे? मँगो, टोटल सिट्रस आणि बनाना. व्हेजिटेबल मध्ये पॉट, नंतर प्लांटेशन क्रॉप मध्ये कोकोनट आणि कॅश्यू नट. एरिया बद्दल नंतर स्पायसेसचा एरिया कशाचा जास्त आहे? क्युमिनचा, सेकंड वन इज ड्राईड चिली आणि थर्ड वन इज कोरिएंडर. नंतर दिलाय प्रोडक्शन मध्ये फ्रुट्स कशाचं जास्त आहे? सगळ्यात जास्त कोणत्या फ्रुट्स आहे? तर बनानाचं, सेकंड रँक मँगो आणि थर्ड रँक आहे टोटल सिट्रसची. नंतर व्हेजिटेबल बद्दल दिलेला आहे पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. इथे पण पॉट आहे प्रोडक्शन बद्दल. नंतर दिलाय प्लांटेशन मध्ये प्रोडक्शन सर्वात जास्त आहे कोकोनटचं, सेकंड रँक अरेकानट आणि थर्ड रँक कॅश्यू नट. नंतर दिलेला आहे स्पायसेस मध्ये सगळ्यात पहिले कोण आहे? स्पायसेस मध्ये सर्वात पहिले? गार्लिक, नंतर आहे जिंजर, नंतर आहे ड्राईड चिली. आणि आता हे पण खूप इम्पॉर्टंट बघा, अमॉंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप द ऑर्डर ऑफ एरिया. आता आपण काय बघितलं? फ्रुट्सचं वेगळं बघितलं, व्हेजिटेबलचं वेगळं बघितलं, बरोबर. पण आता अमॉंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप त्याच्यामध्ये मेडिसिनल पण आले, एरोमॅटिक पण आले, फ्रुट्स क्रॉप पण आले, प्लांटेशन क्रॉप पण आले, सर्व आले. म्हणजे हॉर्टिकल्चर मध्ये येणारा सर्वांपैकी एरिया कोणाचा जास्त आहे आणि प्रोडक्शन कोणाचं जास्त आहे हे बघायचं बघा. अमॉंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप द ऑर्डर ऑफ एरिया बघा, सर्व हॉर्टिकल्चर क्रॉप पैकी नंबर 1 ला आहे एरियामध्ये मँगो, सेकंड ला आहे पोटॅटो आणि थर्ड ला आहे कोकोनट. हे खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. बघा कोण आहे एरियामध्ये हॉर्टिकल्चर क्रॉपच्या नंबर 1 ला? मँगो, सेकंड आहे पोटॅटो आणि थर्ड आहे कोकोनट. नंतर दिले अमॉंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप द ऑर्डर ऑफ प्रोडक्शन. आता प्रोडक्शन कशाचं सर्वात जास्त आहे बघा, सर्वात जास्त प्रोडक्शन आहे पोटॅटोचं, सेकंड आहे बनाना आणि थर्ड आहे ओनियनचं. बघा एवढं समजलंय का? अमॉंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप द ऑर्डर ऑफ एरियामध्ये सर्वात पहिले आहे मँगो, पोटॅटो आणि थर्ड वन इज कोकोनट. आणि प्रोडक्शन मध्ये सर्वात पहिले आहे पोटॅटो, सेकंड वन इज बनाना आणि थर्ड वन इज ओनियन. एवढं क्लिअर आहे का मला सांगा? क्लिअर आहे एवढं? असं मान हलवली तरी चालेल. ओके क्लिअर आहे? हा खूप इम्पॉर्टंट डाटा आहे. त्याच्यानंतर एक चार्ट बनवा, तुमच्याकडे बुक आहे ना, एक चार्ट बनवा. मी पटकन तुम्हाला सांगते तसं लिहून घ्या पटकन. बुक आहे ना तुमच्याकडे, लिहा. सेकंड ऍडव्हान्स इस्टिमेट 2019-20 ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप. लिहा पटकन. सेकंड ऍडव्हान्स इस्टिमेट 2019-20 ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप. आता हे काय आहे मॅडम? तर बघा काय आहे समजून जाईल तुम्हाला. याच्यामध्ये 3 कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये लिहा टोटल हॉर्टिकल्चर. पहिला कॉलम करा, त्याच्यामध्ये लिहा टोटल हॉर्टिकल्चर. सेकंड कॉलम करा 2018-19 असं लिहा तिथं, 2018-19. आणि थर्ड कॉलम मध्ये लिहा 19-20, 2019 आणि 20.
बघा जे 2018-19 लिहिलं ना त्याच्या खाली ब्रॅकेट मध्ये लिहा फायनल, फायनल, FINAL, फायनल. आणि जे 19-20 लिहिलं ना थर्ड कॉलम मध्ये 2019-20 त्याच्या खाली लिहा सेकंड ऍडव्हान्स एस्टिमेट, सेकंड ऍडव्हान्स एस्टिमेट. ओके, तर आता बघा जे टोटल हॉर्टिकल्चरचा पहिला कॉलम लिहिलाय आपण, पहिला कॉलम काय लिहिलाय टोटल हॉर्टिकल्चरचा, तिथे लिहा एरिया, एरिया ब्रॅकेट मध्ये लिहा MH, एरिया कशामध्ये दिलेला आहे मिलियन हेक्टर मध्ये MH. ओके, आणि 2018-19 मध्ये लिहा 25.43. किती एरिया होता 25.43 18-19 चा. आणि 19-20 चा ऍडव्हान्स एस्टिमेट आहे, फायनल एस्टिमेट नाही आहे, ऍडव्हान्स एस्टिमेट आहे की एवढा असू शकतो. तर तो किती आहे 25.66 म्हणजे 25.66. बघा 18-19 चा आहे 25.43 म्हणजे 25.43 आणि ऍडव्हान्स एस्टिमेट मध्ये म्हणजे 19-20 मध्ये दिलेला आहे 25.66 म्हणजे 25.66. नंतर प्रोडक्शन मध्ये लिहा सेकंड करा, एरियाच्या खाली लिहा प्रोडक्शन मिलियन टन मध्ये, MT लिहा मिलियन टन मध्ये. तर ते फायनल जे प्रोडक्शन भेटलेलं आहे 18-19 च ते आहे 310.74, 310.74, 310.74 and ऍडव्हान्स एस्टिमेट मध्ये दिलेला आहे 320.48, 320.48. ओके, तर बघा त्याच्यात लक्षात काय ठेवायचं 18-19 चा डाटा तर लक्षात ठेवायचा तुम्हाला की 18-19 ला एरिया अंडर हॉर्टिकल्चर क्रॉप किती होता तर 25.43 होता आणि प्रोडक्शन किती होतं तर 310.74 होतं. आणि 19-20 जे दिलेलं आहे ना हे फायनल आलेलं नाहीये बाळांनो, आणखी फायनल आणखी यायचं आहे. जेव्हा फायनल येईल ना एक तर मी टेलिग्रामला अपलोड करून टाकेल किंवा एखादं लेक्चर घेऊन घेऊ आपण, जर करंट अफेअरची एखादी सिरीज घेऊ ना आपण, जेव्हा एक्झाम जवळ असेल तुमची तेव्हा आपण करंट अफेअरची एक सिरीज घेऊ, त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर करून टाकेल. पण हे जे आता जे दिलेलं आहे ना सेकंड ऍडव्हान्स एस्टिमेट मध्ये हे फायनल नाहीये, एवढं प्रोडक्शन येऊ शकतं, एवढा एरिया अंडर असू शकतो हे त्यांनी दिलेलं आहे. तर किती आहे ते 25.66 आणि 320.48. एवढं समजलंय ना सर्वांना. बघा आपण इथे काय बघितलं, हा फायनल डाटा आहे, जो हा डाटा दिलाय ना मी हा फायनल डाटा आहे. अमंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप ऑर्डर ऑफ एरिया सर्वात जास्त आहे मँगो, नंतर आहे पोटॅटो अँड थर्ड वन इज कोकोनट. नंतर अमंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप प्रोडक्शन मध्ये आहे पोटॅटो, बनाना. हा जो डाटा दिलेला आहे हा करेक्ट आहे एकदम डाटा, फक्त जो आता मी चार्ट लिहून दिला त्यातला 19-20 चा ऍडव्हान्स एस्टिमेट आहे ते. ठीक आहे, तर बघा एकदा आणखी रिवाइज करू, माझ्यासोबत तुम्ही पण म्हणत चला, म्हणजे माईक नका ऑन करू, स्वतःच्या मनात म्हणत चला, तुमच्या पाठ होऊन जाईल. फ्रूट साठी आहे एरियामध्ये मँगो, टोटल सिट्रस, थर्ड वन इज बनाना. व्हेजिटेबल साठी आहे पोटॅटो, ओनियन आणि टोमॅटो. हे दोन्ही इकडे सारखंच आहे, पॉट लक्षात ठेवायचं एरियामध्ये पण आणि प्रोडक्शन मध्ये पण. नंतर प्लांटेशन क्रॉप साठी आहे कोकोनट आणि कॅशूनट आणि स्पायसेस साठी आहे क्युमिन, ड्राईड चिली आणि कोरिएंडर. नंतर दिलाय प्रोडक्शन मध्ये फ्रुट्सचा नंबर 1 ला आहे बनाना, सेकंड रँक मँगो आणि थर्ड रँक टोटल सिट्रसची. व्हेजिटेबल साठी पॉट. नंतर आहे प्लांटेशन कोकोनट, अरेकोनट आणि कॅशूनट आणि स्पायसेस मध्ये आहे गार्लिक, जिंजर आणि ड्राईड चिली. सगळ्यात हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये एरिया कशाचा जास्त आहे मँगोचा, सेकंड आहे पोटॅटोचा, थर्ड आहे कोकोनटचा. आणि अमंग ऑल हॉर्टिकल्चर क्रॉप ऑर्डर ऑफ प्रोडक्शन काय आहे, सर्वात पहिले आहे पोटॅटो, नंतर आहे बनाना आणि थर्ड वन इज ओनियन. बघा आय होप एवढं क्लिअर असेल तुम्हाला. नंतर बघा आता काय दिलेलं आहे एरिया आणि प्रोडक्शन. काय मॅडम हे इतकं सगळं पाठ करायचं आहे का, हो बाळांनो हे तुम्हाला पाठच करायचं आहे, याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे तुम्हाला. आता बघा एरियामध्ये बघा आता आपण स्पेसिफिकली एका क्रॉपचं बघितलं, आता बघा व्हेजिटेबलचं जास्त आहे एरिया की फ्रुट्सचं जास्त आहे, प्रोडक्शन व्हेजिटेबलचं जास्त आहे की फ्रुट्सचं जास्त आहे. तर याच्या डोक्याला ताण नाही आहे. बघा पहिल्या जे तिन्ही रँक आहे ना बघा व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि प्लांटेशन क्रॉप, एरिया बद्दल पण तीच सिक्वेन्स आहे आणि प्रोडक्शन बद्दल पण तोच सिक्वेन्स आहे. व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि प्लांटेशन क्रॉप बघा सेम सिक्वेन्स आहे. एरियाचं लक्षात ठेवा किंवा प्रोडक्शनचं लक्षात ठेवा. एरिया सर्वात जास्त कशाचा आहे व्हेजिटेबलचा, कल्टिवेशनचा एरिया जास्त आहे, सेकंड आहे फ्रुट्सचा आणि थर्ड आहे प्लांटेशन क्रॉपचा, फोर्थ आहे स्पायसेस, फिफ्थ आहे अरोमॅटिक आणि मेडिसिनल आणि नंतर दिलाय फ्लावरचा. पहिले 3 जरी लक्षात ठेवले तरी चालते. तर व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि प्लांटेशन क्रॉपचा एरिया सर्वात जास्त आहे, प्रोडक्शन मध्ये पण व्हेजिटेबल, फ्रुट्स आणि प्लांटेशनच सर्वात जास्त आहे. समजलं एवढं? समजलंय का एवढं सांगा मला. बघा रिस्पॉन्स द्या, हो समजलंय ना एवढं.
क्लिअर आहे? हे पाठ करायचं आहे तुम्हाला. उद्या जे लेक्चर करते, उद्याच्या लेक्चरला तुम्हाला हे पाठ करून यायचं आहे. आपण आणखी एकदा हे रिवाइज करू. तुम्हाला मी क्वेश्चन विचारेल, मग आता क्वेश्चन विचारणार तर उद्या गायब नको करू, की क्वेश्चन विचारणार आहे उद्या तुम्ही डायरेक्ट गायब दिसणारच नाही उद्या मला. असं करू नका, मी काही रागवणार नाहीये तुम्हाला नाही आलं तर. ठीक आहे, प्रेमानेच बोलेल तुमच्याशी, डोंट वरी. पण उद्या तुम्ही पाठ करून कशासाठी या म्हणते मी, तुमचा अभ्यास होईल तेवढा. ठीक आहे, तर उद्या पाठ करून या. हे सर्व हे इम्पॉर्टंट आहे, ही चेंज होणार नाहीये. त्यामुळे हे तुम्ही पाठ करा. नंतर आपल्याला बघायचं रोल ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप इन ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमन न्यूट्रिशन मध्ये हॉर्टिकल्चर क्रॉपचा काय रोल आहे बघा आता. व्हिटॅमिन ए सर्वात पहिले दिलाय व्हिटॅमिन ए. इट इज इसेन्शियल फॉर नॉर्मल ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ हेल्थ अँड विगर. इट अफोर्ड्स प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड अँड इन्फ्लुएन्झा अँड प्रिव्हेंट नाईट ब्लाइंडनेस. The deficiency of this vitamin result in the cessation of growth in young children, night blindness, drying up of tear gland in the eyes, eruption of skin, rashes on the skin, and brittleness of the teeth sources. बापरे मॅडम, हे इतकं सगळं लक्षात ठेवायचं का? नाही लक्षात ठेवायचं. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. एक नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस कशाच्या डिफिशियन्सीने होतो? व्हिटॅमिन ए च्या. कशाच्या डिफिशियन्सीने होतो? व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सीने नाईट ब्लाइंडनेस होतो. आणि याचे सोर्सेस कोणते? व्हिटॅमिन ए जर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणात पाहिजे असेल तर सोर्सेस बघा कोणते कोणते. कोणते फ्रूट क्रॉप आहे? मँगो, नेक्स्ट आहे पपया, नंतर आहे डेट्स, नंतर आहे जॅकफ्रूट, नंतर आहे वॉलनट. हे काय सोर्सेस आहे व्हिटॅमिन ए चे? मँगो, पपया, डेट्स, जॅकफ्रूट, वॉलनट हे काय सोर्सेस आहे व्हिटॅमिन ए चे. आणि व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सीनं कोणता डिसीज होतो? नाईट ब्लाइंडनेस. याला मराठीमध्ये रात आंधळेपणा सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर रात आंधळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस हा व्हिटॅमिन ए च्या डिफिशियन्सीने होतो. आणि कोणते कोणते सोर्सेस आहे फ्रुट्सचे व्हिटॅमिन ए साठी? तर मँगो, पपया, डेट्स, जॅकफ्रूट. एक नॉर्मली लक्षात ठेवायचे येलो कलरचे असतात ना फ्रुट्स, ते व्हिटॅमिन ए चा सोर्स असतात. ठीक आहे, जे येलो कलरचे फ्रूट आहे ते कशाचा सोर्स आहे? व्हिटॅमिन ए चा सोर्स आहे. आता फ्रुट्स मध्ये आणि डिटेल मध्ये दिलाय बघा. मँगो, पपया, डेट्स, जॅकफ्रूट, वॉलनट एक्सेट्रा. व्हेजिटेबल मध्ये दिलाय ग्रीन, लाईक ग्रीन व्हेजिटेबल जे आहे लाईक पालक, स्पिनॅच, अमॅरॅन्थस. पालक आणि स्पिनॅच मध्ये डिफरन्स आहे बरं बाळांनो. पालक वेगळा आहे आणि स्पिनॅच वेगळा आहे. जे लीफ असतं ना, लीफच्या साईज वरून यांचा डिफरन्स येतो पालक आणि स्पिनॅचचा. ठीक आहे, नंतर अमॅरॅन्थस, फेनुग्रीक, नंतर कॅरोट, कॅबेज, लेट्यूस, नंतर पीज आणि टोमॅटो. हे कशाचे सोर्स आहे? व्हिटॅमिन ए चे सोर्स आहे. बघा जी इमेज दिसते याच्यामुळे थोडं जास्त प्रमाणात येल्लो येल्लो दिसतंय, बरोबर? येल्लो येल्लो दिसतंय ना इमेज मध्ये जास्त, म्हणून मी सांगितलं तुम्हाला की जे येल्लो कलरचे फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये काय व्हिटॅमिन ए चा ते सोर्स आहे. नंतर दिलेलं आहे व्हिटॅमिन बी1. व्हिटॅमिन बी1 ला काय म्हणतात? थियामिन. काय म्हणायचं? थियामिन म्हणायचं. टोन्स द नर्वस सिस्टीम अँड हेल्प्स इन द प्रॉपर फंक्शन ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आता एवढं नाही लक्षात ठेवायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी व्हिटॅमिन बी1 इम्पॉर्टंट आहे, त्याला थियामिन म्हणतात. आणि बेरी बेरी डिसीज साठी, कशासाठी? बेरी बेरी डिसीज साठी कसं आहे? कोण इम्पॉर्टंट आहे? व्हिटॅमिन बी1. जर याची डिफिशियन्सी असली तर काय होते? बेरी बेरी डिसीज होतो. ओके, नंतर दिलेलं आहे फ्रुट्स. फ्रुट्स कसे कोणते कोणते सोर्स आहे? ऑरेंज, पायनॅपल, जॅकफ्रूट, कॅशूनट, वॉलनट, ड्राय एप्रिकॉट, आल्मंड, बनाना एक्सेट्रा. दीज आर द फ्रूट सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन बी1. नंतर दिलं आहे व्हेजिटेबल मध्ये ग्रीन चिली, बीन, ओनियन, स्वीट पोटॅटो, टोमॅटो अँड लिव्हज ऑफ कॅलोकॅसिया. हे व्हिटॅमिन बी1 चे सोर्सेस. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तुम्ही नंतर वाचलं तरी स्क्रीनशॉट काढत चला पटापट. न दिलाय व्हिटॅमिन बी2, याला म्हणतात रायबोफ्लेविन. काय म्हणतात? व्हिटॅमिन बी2 ला रायबोफ्लेविन. दिस व्हिटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर द बॉडी ग्रोथ अँड हेल्थ ऑफ द स्किन. द डिफिशियन्सी ऑफ दिस व्हिटॅमिन कॉज सोअर थ्रोट, एनोरेक्सिया, कॉन्ट्रॅक्ट अँड लॉस ऑफ ॲपेटाइट अँड बॉडी वेट अँड ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ सोलन नोज. बघा, याच्या डिफिशियन्सीनं लॉस ऑफ ॲपेटाइट होते म्हणजे भूक लागत नाही. कशाने? व्हिटॅमिन बी2 च्या डिफिशियन्सीनं. आता याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? बेल, पपया, लिची, बनाना, ॲप्रिकॉट, पोमोग्रेनेट, पियर एक्सेट्रा. दीज आर द फ्रूट सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन बी2. नंतर दिलेला आहे व्हेजिटेबल. व्हेजिटेबल मध्ये सोर्सेस आहे कॅबेज, कॉलीफ्लावर, पोटॅटो, पीज, बीन, मेथी, लेट्यूस, ऍस्पॅरागस, ग्रीन चिलीज, लिफी व्हेजिटेबल एक्सेट्रा. दीज आर द सोर्स ऑफ व्हिटॅमिन बी2. नंतर दिलाय व्हिटॅमिन सी, ऍस्कॉर्बिक ऍसिड. आता व्हिटॅमिन सी बद्दल आपणही कोरोना काळात एवढं बघितलं की व्हिटॅमिन सी जास्त कन्झ्युम करा आपल्याला सांगितलं होतं, बरोबर? इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. तर व्हिटॅमिन सी ला म्हणतात ऍस्कॉर्बिक ऍसिड. दिस व्हिटॅमिन प्रमोट जनरल हेल्थ अँड हेल्दी यंग. बघा पहिलेच दिलंय हेल्थ प्रमोट करायसाठी म्हणजे इम्युनिटी सिस्टीमला बिल्ड करायसाठी कोणतं इम्पॉर्टंट आहे? व्हिटॅमिन सी इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो? ऍस्कॉर्बिक ऍसिड. आता त्याचे सोर्सेस कोणते आहे? फ्रूट मध्ये आमला, गावा, बेर, सिट्रस, स्ट्रॉबेरी, पायनॅपल एक्सेट्रा. आणि व्हेजिटेबल मध्ये कोणते सोर्स आहे? टोमॅटो, पालक, मेथी, कॅबेज, ग्रीन चिली, स्पिनॅच, पोटॅटो, पीज, बीन अँड कॅरोट. दीज आर द सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. नंतर दिलेला आहे व्हिटॅमिन डी.
दिस विटॅमिन इज नेसेसरी फॉर बिल्डिंग अप ऑफ बोन. बिल्डिंग अप ऑफ बोन. विटॅमिन डी आणखी कशापासून भेटतं रे? विटॅमिन डी सनलाइट. Sunlight. सनराईज पासून, जे सनराईज येतात त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं? विटॅमिन डी भेटतं, बरोबर. आणि इथे सोर्सेस काय? ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल आर रिच इन विटॅमिन डी. जे ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे ना ते सर्व कशामध्ये रिच आहे? विटॅमिन डी मध्ये रिच सोर्स आहे ते. नंतर विटॅमिन ई हॅज अ इम्पॉर्टंट इफेक्ट ऑन अ जनरेटिव्ह फंक्शन अँड प्रमोट फर्टिलिटी. फर्टिलिटी रेट साठी इम्पॉर्टंट आहे विटॅमिन ई. ठीक आहे, फर्टिलिटी रेट साठी कोणतं इम्पॉर्टंट आहे? विटॅमिन ई. आता याचा सोर्स कोणता आहे? तर ग्रीन लेट्यूस अँड अदर ग्रीन व्हेजिटेबल. नंतर दिलाय विटॅमिन के. धिस विटॅमिन प्रिव्हेंट ब्लड क्लॉटिंग. जे ब्लड क्लॉटिंग होते ना, रक्त गोठणे ज्याला आपण म्हणतो, ब्लड क्लॉटिंग, त्यासाठी कोण इम्पॉर्टंट आहे? विटॅमिन के. जर विटॅमिन के असेल तर ब्लड क्लॉटिंग होणार नाही. प्रिव्हेंट्स म्हटलंय, काय दिलेलं आहे? प्रिव्हेंट्स. आता याचा सोर्स कोणता आहे? ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल आर रिच इन विटॅमिन. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की हिरवा भाजीपाला खाल्ला पाहिजे. का बरं? कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असतात. आता आणखी एक महत्वाची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, ही एकदम व्यवस्थित समजून घ्या. टाइप ऑफ फ्रुट्स काय दिलेलं आहे? टाइप ऑफ फ्रुट्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिलाय बेस ऑन रायपनिंग बिहेवियर. जे जे आपले फळं असतात ना, रायपनिंग म्हणजे काय होते? पिकणे, फळं पिकणे, त्याच्या बिहेवियर वरून दोन कॅटेगरी पडल्या. कोणत्या? तर सगळ्यात पहिले आहे क्लायमॅट्रिक. कोणती? क्लायमॅट्रिक. अँड सेकंड वन इज नॉन क्लायमॅट्रिक. आता क्लायमॅट्रिक फ्रुट्स म्हणजे बघा काय होते? फ्रुट्स एक्सपिरियन्सिंग सडन अपस्चार्ज इन अ रेट ऑफ रेस्पिरेशन ऍट द टाइम ऑफ रायपनिंग. बघा याचे एक्झाम्पल बघून घेऊ पहिले. मँगो, गावा, पपया, जॅकफ्रूट, फिग, सपोटा, पॅशन फ्रूट, बनाना, ऍपल, टोमॅटो, ऍप्रिकॉट, किवी फ्रूट, ब्लॅकबेरी, अनोना, मस्कमेलन, प्लम आणि पियर. बघा आता कसं लक्षात ठेवायचं ते एक समजून घेऊ. क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणजे काय होते? जे फ्रुट्स आपण घरी आल्यावर जास्त काळ टिकू शकत नाही. बनाना, मँगो घरी आल्यानंतर आपण जास्त काळ त्याला ठेवू शकतो का? आपण आता मँगो विकत आणलं, घरी आणल्यावर जास्त काळ ठेवू शकतो का? नाही. का? जेव्हा आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो ना, हार्वेस्टिंग केव्हा करतो आपण? जर आपल्याला लॉंग डिस्टन्स साठी हार्वेस्टिंग करायचंय, लॉंग डिस्टन्स साठी जर म्हटलं तर आता मी अमरावतीमध्ये, मला अमरावतीवरून आता मला जम्मू काश्मीरला पाठवायचा मँगो, आपला अमरावती मधला किंवा महाराष्ट्रातला मँगो आपल्याला काश्मीरला पाठवायचा आहे, तर आपण त्याला पूर्ण पिकल्यावर हार्वेस्टिंग करू का? नाही. थोडासा कच्चा असताना, म्हणजे पूर्ण परिपक्व न झालेला आपण हार्वेस्ट करू लॉंग डिस्टन्स साठी, बरोबर. पण मला अमरावतीमध्ये जर विकायचं आहे तर मी पूर्ण पिकलेला पण हार्वेस्ट करू शकतो आणि 2-3 दिवस ते राहू शकतात. तर क्लायमॅट्रिक फ्रूट मध्ये काय होते बघा? अपसर्ज इन द रिस्पिरेशन. जे रिस्पिरेशन रेट आहे तो काय होतो? त्यांचा वाढतो. हार्वेस्टिंग टाइम, सॉरी याला रायपनिंग स्टेजला जेव्हा फळं पिकतात ना तेव्हा काय होतं? त्याचा रेस्पिरेशन रेट वाढतो. रेस्पिरेशन रेट वाढला की ते डॅमेज व्हायला सुरुवात होते, म्हणजे जे आपण म्हणतो खराब होणे किंवा फ्रूट सडणे ते व्हायला सुरुवात होते. म्हणजे बनाना, मँगो अशी फ्रूट आपण घरी आल्यावर जास्त काळ ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. म्हणजे हार्वेस्टिंग नंतर त्याचा रेस्पिरेशन रेट वाढतो, ज्याच्यामुळे काय होतं? ते डॅमेज व्हायला सुरुवात होते किंवा त्याचं खराब होतात ते. त्याला आपण म्हटलं क्लायमॅट्रिक फ्रूट. असंच लक्षात ठेवा, जे फ्रुट्स आपण घरी आल्यानंतर जास्त काळ ठेवू शकत नाही, तर मँगो, गावा, पपया हे आपण जास्त काळ ठेवू शकत नाही. बनाना, ऍपल हे काय होतात? खराब होतात. जसे टोमॅटो पण काय होते? लवकर खराब होते. जर फ्रीज मध्ये ठेवलं तर काही दिवस टिकतात, पण बनाना मध्ये बघा बरं, बनाना आपण कधी फ्रीज मध्ये पण ठेवत नाही. का बरं ठेवत नाही बनाना फ्रीज मध्ये रे? बनाना मध्ये काय होते? चिलिंग इंजुरी होते. काय होते? बनाना मध्ये चिलिंग इंजुरी. केव्हा होते चिलिंग इंजुरी बनाना मध्ये? लेस दॅन 30 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर बनानाला भेटलं, जर बनानाला लेस दॅन 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर भेटलं तर बनानामध्ये चिलिंग इंजुरी होते. लिहून घ्या हा पॉइंट. बनानामध्ये चिलिंग इंजुरी होते किंवा लेस दॅन 13 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असलं तर बनानामध्ये चिलिंग इंजुरी होते बाळांनो. ठीक आहे, तर आपण बनाना फ्रीज मध्ये ठेवत नाही. नंतर हे मँगो, गावा, पपया तरी आपण ठेवतो, पण तरीही जास्त काळ टिकत नाही. हार्वेस्टिंग झाल्यानंतर हे फ्रूट जास्त काळ टिकत नाही. तर त्या फ्रुट्सला म्हणायचं आहे क्लायमॅट्रिक फ्रूट. काय म्हणायचं आहे त्यांना? क्लायमॅट्रिक फ्रूट. फ्रूट एक्सपिरियन्सिंग सडन अपस्चर्ज इन द रेट ऑफ रेस्पिरेशन ऍट अ टाइम ऑफ रायपनिंग. रायपनिंगच्या टाइमला रेस्पिरेशन रेट ज्या फ्रुट्सचा वाढतो त्या फ्रुट्सला म्हणायचं आहे क्लायमॅट्रिक फ्रूट. काय म्हणायचं आहे त्यांना? क्लायमॅट्रिक फ्रूट. नंतर दिलेलं आहे नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट. नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणजे बघा फ्रुट्स एक्सपिरियन्सिंग सिंपल ग्रॅज्युअल डिक्लाइन इन द रेट ऑफ रेस्पिरेशन ऍट द टाइम ऑफ रायपनिंग. ज्या फ्रूट मध्ये रेस्पिरेशन रेट कमी होतो किंवा स्टेबल राहतो, एक तर कमी होईल नाही तर स्टेबल राहील, त्या फ्रुट्सला काय म्हणायचं? आपल्याला नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणायचं आहे. काय म्हणायचं? त्या फ्रुट्सला नॉन क्लायमॅट्रिक फ्रुट्स म्हणायचं आहे. त्याचं एक्झाम्पल बघा, लिची, लेमन, लाईम, ऑरेंज, ग्रेप, पोमोग्रेनेट, पायनॅपल, वॉटरमेलन,
सिट्रस, त्यानंतर कॅशूनट, स्ट्रॉबेरी, चेरी, जामून, बेर, हे फ्रूट क्रॉप कसे आहे, आपण घरी आणल्यानंतर यांना 15 ते 20 दिवस पण ठेवू शकतो, हे खराब होणार नाही. तर याला म्हणायचं आहे नॉन क्लायमॅटिक फ्रूट. आता तुमचा प्रश्न असा असेल, मॅडम मग 15 ते 20 दिवस आपण घरी आणल्यावर यांना काय हार्वेस्ट 15 ते 20 दिवसाआधी करतो का? नाही, हे 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत पण चांगले राहू शकतात. आता ते केव्हा हार्वेस्ट झालेले आहे, केव्हा ते होलसेलर करेल, नंतर रिटेलर करेल, नंतर आपल्यापर्यंत पोहोचणार, याच्यात पण टाइम पिरियड जातो ना. मी घरी आल्यानंतर 15 दिवसाची गोष्ट केली, पण ऍक्च्युअली याच्यात 1 ते 2 महिने पण जाऊ शकतात. तर अशा फ्रुट्सला काय म्हणायचं? नॉन क्लायमॅटिक फ्रुट्स म्हणायचं. म्हणजे ज्या फ्रुट्स मध्ये रेस्पिरेशन रेट एक तर त्यांचा कमी होईल रायपनिंगच्या टाइमला, किंवा स्टेबल राहील. काय राहील? एक तर स्टेबल राहील किंवा कमी होईल. त्या फ्रुट्सला म्हणायचं आहे नॉन क्लायमॅटिक फ्रूट. काय म्हणायचं आहे त्यांना? नॉन क्लायमॅटिक फ्रूट. आणि त्याचे हे एक्झाम्पल आहे. क्लिअर आहे का? एवढं सांगा मला. नंतर हा चार्ट जो आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन, मी एक्सप्लेन करते. बेस्ड ऑन द सलायनिटी टॉलरन्स, बेस्ड ऑन सलायनिटी टॉलरन्स दिलेला आहे बघा. टॉलरन्सी लेवल, हायेस्ट टॉलरंट जे आहे ते, नंतर दिलेलं आहे मॉडरेटली टॉलरंट, आणि थर्ड वन इज सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह टू सलायनिटी म्हणजे सॉल्टला जे टॉलरंट असेल ते कशामध्ये येणार? या चार्ट मध्ये. जे टॉलरेट करू शकत असेल सॉल्टला ते या चार्ट मध्ये येणार. जे मॉडरेटली टॉलरंट असेल ते कुठे येणार? या मधल्या चार्ट मध्ये, मॉडरेटली टॉलरंट वाले. नंतर सेन्सिटिव्ह म्हणजे हा चार्ट 3 ते 1.5 एमओज मध्ये, म्हणजे हे सलायनिटी मोजण्याचे युनिट आहे. हे जे आहे ना एमओज, हे त्याचे युनिट आहे. ठीक आहे. तर बघा टॉलरंट मध्ये आलेला आहे सर्वात पहिले डेट पाम, सेकंड वन इज बेर, थर्ड वन इज पोमोग्रेनेट, फोर्थ वन ला खालसा, आवला, कस्टर्ड ऍपल, केर, पिलू, गवा आणि कोकोनट. हे काय टॉलरंट आहे सॉइलच्या सलायनिटीला. सलायनिटी टॉलरंट फ्रूट क्रॉप आहे. कोणते? हा पहिला चार्ट, डेट पाम, बेर, पोमोग्रेनेट, खालसा, आवला, कस्टर्ड ऍपल, केर, पिलू, गवा आणि कोकोनट. हे काय टॉलरंट आहे. नंतर सेकंड चार्ट मध्ये दिलेला आहे मॉडरेटली टॉलरंट. याच्यामध्ये कोण आलं? फिग, ऑरेंज, लेमन, मँगो, ग्रेप फ्रूट, ग्रेप, बनाना, कॅशू आणि जामून. हे काय आले? मॉडरेटली टॉलरंट आले. त्याचं किती आहे? 6 to 3 एमओज. नंतर आहे सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह क्रॉप कोणते आहे? तर बघा पीच, ऍप्रिकॉट, अवॅकॅडो, आल्मंड, पम, ऍपल, लाईम, पपया, स्ट्रॉबेरी आणि पियर. हे काय आहे? सेन्सिटिव्ह आहे सलायनिटीला. एवढं समजलंय का? ठीक आहे. त्यानंतर आपण आता इथूनचा जो पुढचा पार्ट आहे आपल्याला हे उद्या बघायचं आहे. लाईट रिक्वायरमेंट वर बेस काय म्हणतात, हेलिओफाइट म्हणजे काय, स्कायोफाइट म्हणजे काय, सिस्टीम ऑफ प्लांटिंग उद्या बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सिस्टीम ऑफ प्लांटिंग, नंतर वाईन ब्रेक आणि शेल्टर बेल्ट म्हणजे काय होते हे आपल्याला बघायचं, आणि ट्रेनिंग आणि प्रूनिंग हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आजचं सर्वांना समजलंय का सांगा? सलायनिटी टॉलरन्स म्हणजे समजून सांगा ना. हो बाळा सांगते, नेक्स्ट लेक्चरला होणार आहे ते. सलायनिटी टॉलरन्स म्हणजे समजून सांगेल मी. सलायनिटी टॉलरन्स म्हणजे समजून सांगेल, नेक्स्ट लेक्चरला होऊन जाईल ते. आज जेवढं शिकवलं तेवढं क्लिअर आहे. हॉर्टिकल्चर लॅटिन वर्ड आहे, त्याच्या ब्रँचेस आपण बघितल्या. त्यानंतर आपण करंट सिनारिओ बघितला, कशाचा एरिया जास्त आहे, प्रोडक्शन कशाचं जास्त आहे हे आपण बघितलं. ऍडव्हान्स एस्टिमेट बघितलं की 19-20 ला किती येणार आहे. येस मॅम क्लिअर आहे. ओके दर्शना, ठीक आहे. त्यानंतर क्लिअर असेल तर मला सांगा, आणि त्यानंतर तुमचा फीडबॅक माझ्यापर्यंत कळवा. माझा नंबर सर्वांकडे आहे, टेलिग्रामला पण आहे, नंतर व्हॉट्सअप ग्रुपला पण आहे. तर तुम्हाला लेक्चर मध्ये आणखी माझा स्पीड व्यवस्थित आहे का, त्यानंतर माझी लँग्वेज मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा असं होऊ शकते ना माझ्या लँग्वेजला थोडं विदर्भ टोनिंग येतं. तर थँक्यू मॅम. ओके ठीक आहे. निखिल थँक्यू. बघा कसं माझ्या जे लँग्वेजला थोडंसं विदर्भ टोनिंग येतं, तर तुम्हाला ते कळतं की नाही कळत, स्पीड हाच ठेवू का, एवढं मला तुम्ही माझा फीडबॅक सांगा. माझा व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहे, माझ्या किंवा नेहा मॅमच्या व्हॉट्सअपला तुम्ही फीडबॅक करू शकता. तर आपण उद्याला सेम टाइम 5 वाजता भेटू. उद्या आपल्याला खूप काही बघायचं. आज थोडंसं शिकवलं मी, का बरं थोडंसं शिकवलं, आपण अजून फॅमिलियर नाही झालो. माझ्या लँग्वेजला तुम्ही फॅमिलियर नाही झालं. खूप छान समजलाय मॅम, थँक्यू. ओके थँक्यू. बघा माझ्या लँग्वेजला तुम्ही अजून फॅमिलियर नाही झाले, त्याच्यामुळं आपण उद्या आणखी जास्त प्रमाणात देऊ. स्पीड हाच असू द्या मॅम. ओके सौरभ, स्पीड हाच राहू देईल मी. कळतंय तुम्हाला. लँग्वेज तर मराठीच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हो मराठीतच बोलते मी कुठे इंग्लिश किंवा जर्मन लँग्वेज मध्ये बोलते. मराठी प्युअर वराडी पण बोलू शकते, पण बाकीचे जर वराडी म्हणजे विदर्भातले नसेल ना तर फार वांदे होऊन जाईल आपले. म्हणून थोडंसं स्टँडर्ड मेंटेन करावं लागते रे, नाही तर फुल विदर्भीय लँग्वेज मध्ये बोलू शकते. जे विदर्भाचे असतील त्यांना समजेल कसं बोलू शकते मॅडम, बरोबर. बनाना पिकून राहिला असं बोलू शकतो, पण ते बाकीच्यांना नाही समजणार ना. तशी सवय झाली आहे थोडीशी विदर्भाच्या लँग्वेजची. चला हवा उद्या बघत असाल तर
पण असो ठीक आहे. आपण उद्याच्या लेक्चरला सर्व बघणार आहोत. उद्या 5 वाजता सर्वजण प्रेझेंट राहा. बाकी तुमचे जर फ्रेंड्स वगैरे कोणी असेल त्यांना पण सांगा. सर्व इम्पॉर्टंट आहे. आपण अवांतर गोष्टी कोणत्याच करणार नाही, फक्त एक्झाम ओरिएंटेड जेवढं आहे तेवढं तुम्हाला शिकवणार आहे मी इथे. ठीक आहे, चलो ठीक. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर जाऊ शकता. 1 नंबर लेक्चर झालं मॅम. थँक्यू निखिल. चालेल, हे विदर्भाच्या लँग्वेज मध्ये कमेंट होती ना. 1 नंबर लेक्चर झालं मॅम. चालेल ठीक आहे, उद्या भेटू मग आपण. काही डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता, इथे विचारायचा नसेल तर. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. क्लायमॅट्रिक फ्रूट सांगा मॅडम. सांगा मॅडम म्हणजे ते इमेज दाखवू का? ओके, बघा क्लायमॅट्रिक फ्रूट बघू आपण. ठीक आहे, क्लायमॅट्रिक बघू, काय विषय नाही. बघा क्लायमॅट्रिक फ्रूट मध्ये काय काय आलं. फ्रूट एक्सपिरियन्सिंग सडन अपस्टार्ज इन अ रेट ऑफ रेस्पिरेशन. एवढं लक्षात ठेवा फक्त की हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या फ्रुट्स मध्ये काय होईल, रेस्पिरेशन रेट त्याचा वाढेल, आणि जेव्हा रेस्पिरेशन रेट वाढतो ना ते फ्रूट खराब होतं. काय होतं, ते फ्रूट खराब होतं. हार्वेस्टिंग म्हणजे प्लांट पासून रिमूव्ह केल्यानंतर रेस्पिरेशन रेट जर वाढला तर ते फ्रूट सडायला लागतं किंवा खराब होतो, आपण असं म्हणू शकतो. त्याला म्हणायचं आहे क्लायमॅट्रिक फ्रूट. आणि दीज आर द एक्झाम्पल. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, आणि हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. मँगो कोणत्यामध्ये येतं, त्यानंतर बनाना कशामध्ये येतं, सिट्रस कशामध्ये येतं. तर क्लायमॅट्रिक आणि नॉन क्लायमॅट्रिक तुम्हाला पाठच करावं लागणार आहे बेटा. समजलंय का आता? क्लायमॅट्रिक म्हणजे ज्याला आपण हार्वेस्ट केल्यानंतर, म्हणजे झाडापासून रिमूव्ह केल्यानंतर काय होईल, ते खराब व्हायला लागेल. रेस्पिरेशन रेट वाढल्यामुळे ते काय होतं, खराब होतं. त्याला आपण म्हणायचं क्लायमॅट्रिक फ्रूट. अँड सेकंड अँड नॉन क्लायमॅट्रिक, हे जास्त काळ टिकतील, हे लवकर खराब होणार नाही, कारण यांचा रेस्पिरेशन रेट जो आहे तो एकतर डिक्लाइन होतो किंवा स्टेबल राहतो. काय होतं, एकतर डिक्लाइन होतो याचा रेट, नाही तर स्टेबल राहतो. त्याला म्हणायचं आहे नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट. त्याचे एक्झाम्पल आहे लिची, लेमन, लाईम, ऑरेंज, ग्रेप, पोमोग्रेनेट, पायनॅपल, वॉटरमेलन, सिट्रस, कॅशू, स्ट्रॉबेरी, चेरी, जामुन अँड बेर. These are the example of non-climatic fruit crop. Okay? क्लिअर आहे आता सर्वांना? ठीक आहे, तर उद्या सेम टाइम 5 वाजता भेटू. करेक्ट 5 वाजता उद्या लेक्चर स्टार्ट करू. ऑन टाइम तुम्ही पण या, ऑन टाइम मी पण येईल. उद्या आपल्याला भरपूर काही बघायचं आहे. चालेल, टाटा, बाय बाय.